नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी यामधील चांदोबास पत्र या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. पाहूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. कोण ते लिहा. त्यातील आनंदाने डोलू लागणारी. उत्तर आहे रानेवने. दुसरा आहे पत्रात उल्लेख असलेले अंतराळवीर. उत्तर आहे नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन ऑल्ड्रिन. पुढचा प्रश्न. चंद्रावर जाण्यासाठी वाहन. उत्तर आहे अपोलो नावाचे यान. आणि पत्र लिहिणारी कोण, तर भाची वंदना. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. आकृती पूर्ण करा. अपोलो यानातून चंद्रावर गेलेले. पहिलं नील आर्मस्ट्रॉंग आणि दुसरं एडविन ऑल्ड्रिन. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील चांदोमामाचे चांदणे पृथ्वीवर पडल्यावर काय घडते. उत्तर चांदोमामाचे मोहक चांदणे पृथ्वीवर पडल्यावर समुद्राला भरती येते. पौर्णिमेच्या त्या रात्री संपूर्ण सृष्टी शोभायमान व सुंदर दिसते. राने वने आनंदाने डोलू लागतात आणि नद्या नाले सरोवर उल्हासाने खिदळू लागतात. संपूर्ण वातावरणात आनंदाचे व चैतन्याचे वातावरण पसरते. पुढचा प्रश्न आहे मुलांना चांदोमामाचे आकर्षण का वाटते. उत्तर लहान मुले चांदोमामाशी लपंडाव खेळत असतात. निंबोणीच्या झाडाआड लपलेल्या मामाला हुडकण्यात त्यांना खूप मजा येते. पौर्णिमेच्या रात्री त्यांचे मोहक रूप आणि लक्षावधी किलोमीटर दूर असूनही तो सर्वांचा लाडका व जवळचा वाटतो. म्हणूनच लहान मुलांना चांदोमामाचे मोठे आकर्षण वाटते. पुढचा प्रश्न आहे चांदोमामाला आनंद का झाला असेल. उत्तर पृथ्वीवरची मुले म्हणजे मानवाने चंद्रापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न यशस्वी केले आणि अपोलो यानातून नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन ऑल्ड्रिन प्रत्यक्ष चंद्रावर उतरले. जेव्हा अंतराळवीरांनी चंद्रावरून पृथ्वीवरील मुलांशी संवाद साधला तेव्हा पृथ्वीवरची मुलं आपल्याला भेटायला आली या विचाराने चांदोमामाला खूप आनंद झाला असेल. प्रश्न क्रमांक 4. योग्य उत्तरापुढे बरोबर अशी खूण करा. त्यातील पहिलं नद्या नाले सरोवरे उल्हासाने केव्हा खिदळू लागतात. या ठिकाणी 3 पर्याय दिलेले आहे. त्यातील योग्य उत्तर आहे पौर्णिमेचं चांदणे जेव्हा पृथ्वीवर पडते तेव्हा नद्या नाले सरोवरे उल्हासाने खिदळू लागतात. पुढचा आहे चांदोमामाला केव्हा आनंद झाला असेल. या ठिकाणी 4 पर्याय दिलेला आहे. त्यातील योग्य पर्याय आहे अंतराळवीर चंद्रावरून बोललेले ऐकल्यानंतर. म्हणजे या ठिकाणी अंतराळवीर जेव्हा चंद्रावरती गेले आणि चंद्रावरून जेव्हा त्यांनी त्या पृथ्वीवरच्या मुलांशी संवाद साधला तेव्हा चांदोमामाला आनंद झाला असेल. खेळूया शब्दांशी. त्यातील प्रश्न क्रमांक 1. पुढे दिलेल्या वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा व लिहा. त्यातील शोभायमान होणे. अर्थ सुंदर किंवा आकर्षक दिसणे. वाक्य पौर्णिमेच्या रात्री चांदणे पडल्यावर सगळी सृष्टी शोभायमान होते. पुढचा आहे खिदळू लागणे. अर्थ आनंदाने मोठ्याने हसणे. वाक्य बागेत खेळणारी लहान मुले आनंदाने खिदळू लागले. पुढचा आहे मोहात पडणे. अर्थ एखाद्या गोष्टीच्या आकर्षणामुळे आकर्षित होणे. वाक्य निसर्गाचे सुंदर रूप पाहून प्रत्येक जण त्याच्या मोहात पडतो. पुढचा आहे प्रयत्नांची शिकस्त करणे. अर्थ खूप प्रयत्न करणे किंवा आटोकाट प्रयत्न करणे. वाक्य यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नांची शिकस्त केली पाहिजे. व्याकरण बघणार आहोत. दिलेल्या वाक्यातील पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार ओळखून लिहा. त्यातील तू काल शाळेत का आला नव्हतास. उत्तर या ठिकाणी तू हा द्वितीय पुरुषवाचक आहे. दुसरं वाक्य आहे आपण सर्वजण पोहायला जाऊया. या ठिकाणी आपण हे द्वितीयवाचक पुरुषवाचक सर्वनाम आहे. पुढचं आम्ही अभ्यास करतो. आम्ही हे प्रथम पुरुषवाचक आहे. पुढचं मी मुंबईला जाणार आहे. मी हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. पुढील वाक्यात कंसातील योग्य शब्द लिहा.
पहिलं वाक्य आहे टिंबटिंब माझे पुस्तक आहे. या ठिकाणी हे माझे पुस्तक आहे. दुसरं वाक्य टिंबटिंब टेबलावर पेन आहे. ते टेबलावर पेन आहे. तिसरं वाक्य टिंबटिंब दप्तर संजयचे आहे. उत्तर ते दप्तर संजयचे आहे. चौथं वाक्य आहे टिंबटिंब बेभान होऊन नाचू लागला. उत्तर तो बेभान होऊन नाचू लागला. पुढचा प्रश्न आहे खालील वाक्यात योग्य ते संबंधी सर्वनाम वापरा. पहिलं, जे दानशूर असतात ते गरिबांना मदत करतात. या ठिकाणी जे आणि ते हे सर्वनाम आहे. दुसरं वाक्य, जो वृक्षारोपण करतो तो पर्यावरणाचे रक्षण करतो. या ठिकाणी जो आणि तो हे संबंधी सर्वनाम आहे. खालील वाक्यात योग्य ती प्रश्नार्थक सर्वनामे वापरून वाक्य पूर्ण करा. या ठिकाणी पहिलं वाक्य आहे हा धडा टिंबटिंब वाचता येईल. या ठिकाणी आपण प्रश्नार्थक सर्वनाम वापरणार आहोत कोणाला. हा धडा कोणाला वाचता येईल. दुसरं, हा निबंध टिंबटिंब लिहिला. हा निबंध कोणी लिहिला. कोणी हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. पुढचा प्रश्न, पुढील वाक्यात कंसातील योग्य शब्द लिहा. पहिलं, या बंद पेटीत टिंबटिंब आहे ते सांग. या ठिकाणी लिहिला आहे शब्द आपण काय. या बंद पेटीत काय आहे ते सांग. दुसरं, मदतीला टिंबटिंब बोलवावे हे समजत नाही. या ठिकाणी रिकामी जागा भरली आहे कोणाला. मदतीला कोणाला बोलवावे हे समजत नाही. तिसरं, त्या दुकानात टिंबटिंब वाटेल ते मिळते. या ठिकाणी रिकामी जागा भरली आहे. त्या दुकानात काय वाटेल ते मिळते. पुढचं आहे पुढील वाक्यातील आत्मवाचक सर्वनामे ओळखा. पहिलं वाक्य, तो स्वतःबद्दल फार कमी बोलतो. स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे. दुसरं, आम्ही ठरवले आहे की आपण सहलीला जाऊ. या ठिकाणी आपण हे आत्मवाचक सर्वनाम आहे. अशा प्रकारे आज आपण चांदोबास पत्र या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.